राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत। काही महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं असतानाही अत्याचाराच्या घटना घडतच आहेत। गेल्याच आठवड्यात कल्याणमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सुद्धा अत्याचार करून तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यातच आता कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अघोरी विद्येच्या नावाखाली समस्या सोडवण्याच्या नावानं मुलींसोबत भोंदू बाबांकडून अश्लील चाळे करण्यात आलेले आहेत आणि याबाबत स्वतः मुलीनंच पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। कल्याण जवळील आंबिवळी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। इथल्या एका बाबानं अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे केले। भोंदू बाबाच्या संतापजनक कृत्यानं पीडित मुलीनं थेट पोलिसात धाव घेतली। या भोंदू बाबाचं नाव अरविंद जाधव असून खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये भोंदू बाबा विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। मी एका बाबाकडे गेले होते, त्यांचं नाव आहे अरविंद जाधव, मोन्या गावात राहतात ते। तर त्यांच्याकडे मी माझा फॅमिली प्रॉब्लेमसाठी गेले होते। घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होतं, ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेले। पण त्या बाबांनी माझ्यासोबत खूप घाणेरड्या प्रकाराने कृत्य केले। म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते, एका रूममध्ये मला बसवलं। त्याच्यानंतर तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेममध्ये मला दिसतंय, तू टेन्शन नको घेऊस, मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले। त्याच्यानंतर माझे जे रिलेटिव्ह होते माझ्यासोबत, त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं। आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतर माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेममध्ये, तुझ्या अडचणी मी दूर करेल, अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते। म्हणजे फर्स्ट मला पूर्ण बॉडीला टच केले, ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट, असं पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी। आणि त्याच्यानंतर मला धमकीसुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर सांगितलंस तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल आणि तुझ्या फॅमिलीसोबत पण खूप वाईट करेल मी। आता मी पोलीस स्टेशनमध्ये आले, काल त्यांच्यावर FIR केली, पण अजूनही त्या आरोपीला अटक केलेली नाहीये। आणि पोलीसवाले बोलतात की नवीन कायद्यानुसार आम्ही अटक नाही करू शकत। माझी मागणी की त्याला अटक करावं, मला न्याय पाहिजे बस। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबोली परिसरातील आहे। आणि एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रारवरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून, महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा। जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती, सांगत होती, त्यावेळी ते प्रकार झालेला आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे, तपास करू आणि कारवाईचा पण आता गुन्हा दाखल केलेला आहे। त्या अनुषंगाने नक्की कसा प्रकार काय आहे आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।